धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. या राज्यात काय चाललं ह्या त्या विचाराची सोय नाही. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. खासदार संजय राऊत हे गेल्या 2 दिवसांपासून महायुतीवर एबी फॉर्मसह कोट्यवधी रुपये वाटत असल्याचा आरोप करतात आणि त्यांच्या या आरोपाला भाजपचे मुंबई महापालिकेचे उमेदवार नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. पैसा फेको तमाशा देखो. आणि ही जी लढाई आम्ही परवाही म्हणालो की शिंदे गट, भारतीय जनता पक्ष एबी फॉर्म बरोबर 5 ते 10 कोटी मिळत आहेत. शिंद्यांना 10 कोटी शिंद्यांच्या पक्षात एबी फॉर्म बरोबर, आणि भाजप सध्या 5 कोटी एबी फॉर्म बरोबर देते. ह्या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या पक्षामध्ये. हा पैशाचा खेळ आहे. संजय राऊतांच्या बाबतीत मला एक माहिती सांगायची की उभाटा गटाच्या वतीनं एबी फॉर्म सोबत जवळपास 15 कोटी रुपयाची रक्कम उमेदवाराला दिल्याची मला माहिती आहे. माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे, आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की याचा तपास देखील केला जावा. 15 कोटी रुपये एका उमेदवाराला उभाटा गटाने एबी फॉर्म सोबत दिलेले आहेत असा माझा आरोप आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 87 मधला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचलाय. या वॉर्डातील भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा